कोकाटेंवरील कारवाईतून फडणवीसांचा शिंदेंना इशारा। शिंदेंकडून वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची फडणवीसांना अपेक्षा। यापुढे चुकीचं वागणं खपवून घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा। विधान भवनात रम्मी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना दणका। कोकाटेंकडून कृषी खात्याचा कारभार काढला। कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपद। खाते बदलानंतर माणिकराव कोकाटेंनी पुण्यात घेतली अजित पवारांची भेट। भेटीनंतर नाशिकला न जाता कोकाटेंचा पुण्यातच मुक्काम। कृषी महाविद्यालयातील मिथिला निवासस्थानी कोकाटेंचा ताफा। कोकाटेंकडून काढलेल्या कृषी खात्याचा कारभार आता दत्ता भरणेंकडे। शेतकऱ्याच्या मुलाला कृषी खातं मिळालं याचा आनंद, भरणेंची प्रतिक्रिया। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांची मागणी कोर्टानं फेटाळली। शेकापच्या वर्धापन दिनी राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत एकाच व्यासपीठावर। अलिबागमध्ये उद्या होणार मेळावा। पुणे दौऱ्यावेळी अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी। कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, कुठेही जाऊन ठॉय ठॉय करू नका, अजितदादांनी टोचले कान। लाडकी बहिणीसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी। सामाजिक विभागाचे 410 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग। जुलैचा हप्ता देण्यासाठी निधी वितरित। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। 9 सप्टेंबरला होणार उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानं पुढील उपराष्ट्रपती कोण याकडे लक्ष। कोल्हापूरच्या नांदणीतील माधुरी हत्तीनी प्रकरणी तोडगा काढण्याचे प्रयत्न। धैर्यशील मानेंच्या प्रयत्नांनंतर वंताराची टीम कोल्हापुरात। नांदणीत जाऊन चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न। कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेत व्यापाऱ्यांकडून 400 किलो बनावट बर्फी जप्त। अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव राज्यभर साजरा होणार। 15 ऑगस्टला गावोगावी मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा करण्याचं राज्य सरकारचं परिपत्र। टँकर भरून आमटी, ट्रॅक्टर भरून लाखो भाकरी। संभाजीनगरच्या वैजापुरात अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात। लाखो भाविकांच्या उपस्थितीत सलग 168 तास हरिनामाचा गजर।